नमस्कार, मी विजय साळवी आणि एबीपी माझावर तुम्ही पाहताय मुंबई ईस्ट वेस्ट. या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच अवघ्या महाराष्ट्राला सुन्न करणारी. मंडळी, आजची सकाळ ही एका भीषण आणि दुर्दैवी बातमीनं मन विषण्ण करून गेली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. आपल्या कामकाजाचं आणि हजरजबाबीपणाच्या टायमिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या दादांच्या एक्झिटचं टायमिंग मात्र चुकलं अशी भावना जनसामान्यात निर्माण झाली आहे. त्यांच्यावर उद्या बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथील मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्याआधी सकाळी काटेवाडीत दादांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन हे नागरिकांसाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे. उद्या अजितदादांच्या अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मोठे नेते तिथे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान आज रात्री उशिरा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करणार आहेत. म्हणजे असं म्हणतात की काळ कुणालाच चुकलेला नाही, पण कधीकधी काळाची झडप एवढी निर्दयी असते ना की तिचा तडाखा सहन करण्यापलीकडचा गेलेला असतो. आणि आज महाराष्ट्राला असाच तडाखा सहन करावा लागतोय, कारण विमान अपघातात महाराष्ट्रानं आपलं लाडकं राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे